वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल। आज हमारे साथ है मंदार फड़के, शिवाजी पार्क यंगस्टर्स प्लेयर, मुंबई प्लेयर, शारदाश्रम प्लेयर। और आज जो है हम हैरिस शील्ड 129 हैरिस शील्ड जो है उसका इनाग्रेशन हो रहा है। वी आर एट BKC और उनसे बात करेंगे, हैरिस शील्ड के भी बारे में बात करेंगे, क्लब क्रिकेट के बारे में बात करेंगे। और आज जो है, आज की तारीख में ही इज़ अंडर-16 मुंबई चेयरमैन ऑफ सिलेक्शन कमेटी अंडर-16 मुंबई। तो सभी चीज़ों पर बात करेंगे। कल का क्रिकेट क्या था, स्कूल क्रिकेट क्या था और आज क्या सिच्युएशन है, इसके ऊपर भी बात करेंगे। सो विल टॉक इन हिंदी और मराठी, दोन्ही चालेल? दोन्ही चालेल। सर, मला तुम्ही सांगा की हैरिस शील्ड आज आपण इनॉग्रेट करतो 129 आणि 200 टीम आहे, 200 टीम पार्टिसिपेट करतात आणि तुम्ही यू आर फ्रॉम शारदाश्रम, तर मला वाटतं तुम्ही जाईल शील्ड हैरिस शील्ड दोन्ही खेळलेला आहात आणि तेव्हा तुमची टीम एवढी स्ट्रॉंग होती की मला नाही वाटत की फायनल्स तुम्ही खेळायचा, त्याबद्दल काही डाऊटच नाही आहे। तर हैरिस शील्डबद्दल आणि जाईल शील्ड, आपण स्कूल क्रिकेटबद्दल बोलूया की किती एन्जॉयबल होतं, काही आठवतात, काही मेमरीज? डेफिनेटली भरपूर मेमरीज आहेत। मी माझं क्रिकेट शारदाश्रममधनं ॲक्च्युली चालू केलं। जेव्हा मी जोगेश्वरीला राहतो तर मी स्कूल चेंज करून 8th स्टँडर्डमध्ये शारदाश्रममध्ये आलो आणि तिकडनं माझा ॲक्च्युली क्रिकेटचा जो जर्नी आहे तो सुरू झाला। आणि जसं तुम्हाला माहिती आहे, सचिन, विनोद वगैरे हे सगळे शारदाश्रमचे आहेत। सचिन माझा क्लासमेट होता, त्यामुळे त्याला एकदम जवळनं बघण्याची मला संधी मिळाली, एकत्र खेळण्याची संधी मिळाली। तर स्कूल क्रिकेटमध्ये सचिननी केवढं डॉमिनेट केलं सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यावेळेला जी स्कूल क्रिकेटचा जो फॉर्मॅट होता त्याच्यापेक्षा आता बदललेला आहे। हल्ली सुपर लीग सुरू झालेले, त्यावेळेला तसं नव्हतं, त्यावेळेला नॉकआउट्स होत्या, त्यामुळे बरेचसे चांगले प्लेयर्सना एकच अपॉर्च्युनिटी मिळायची। नॉकआउट्समध्ये हरल्यामुळे मग त्यांना परत अपॉर्च्युनिटी मिळायची नाही। पण सध्याच्या काळात तसं नाही आहे। सध्याच्या काळात सुरुवातीला नॉकआउट झाल्यानंतर मग सुपर लीग मॅचेस होतात। सुपर लीगमध्ये तुम्हाला बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज मिळतात परफॉर्मन्स करायला आणि त्यामुळे तुम्हाला जसे तुम्ही मॅचेस जिंकत जाल, तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी जास्त मिळते परफॉर्मन्स करायला। बॅट्समन असो, बॉलर असो, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज जास्त मिळतात। पूर्वी तसं नव्हतं। सो डेफिनेटली आजचं क्रिकेट थोडं इम्प्रूव्ह झालेलं आहे। सो इट्स ऑलवेज बेटर टू गेट मोर अपॉर्च्युनिटीज परफॉर्मन्ससाठी। एक्झॅक्टली। तर मला फक्त हे म्हणायचं की तुम्हाला हैरिस शील्डची अशी कोणती आठवण आहे की यू रिमेंबर की हे अल्टिमेट आहे, आजही मला ते लक्षात आहे? हैरिस शील्डची आठवण म्हणाल तर जो सचिन आणि विनोदनी वर्ल्ड रेकॉर्ड केला, बॅक टू बॅक 2 मॅचेसमध्ये सचिननी 300+ केले रन्स। ऑफकोर्स वर्ल्ड रेकॉर्डची मेमरी एक आम्हाला खूप छान आठवते की आमची सेंट झेवियर्सबरोबर जी मॅच होती ससानियनवर होती, ज्यामध्ये सचिन आणि विनोदनी जो वर्ल्ड रेकॉर्ड पार्टनरशिप केली। मॅच दुसऱ्या दिवशी लंचला आम्हाला म्हणजे सरांनी फोर्सफुली डिक्लेअर करायला लावलं। बऱ्याचशा प्लेयर्सची इच्छा नव्हती, कारण प्रत्येकाला बॅटिंग करायची होती, पण सरांनी लंचला, सेकंड डे लंचला आम्हाला डिक्लेअर करायला सांगितलं। आणि जेव्हा त्यांच्या टीमची बॅटिंग सुरू झाली, एंड ऑफ द डे त्यांच्या 5 विकेट गेल्या होत्या। आणि जेव्हा थर्ड डे सुरू होणार होता, तेव्हा थर्ड डेला आमची गाईल शील्डची मॅच होती आणि ती हैरिस शील्डची जी मॅच खेळत होतो आम्ही, त्याच्यात गाईल शील्डमध्ये खेळणारे 5 लोक होते। ओके। सो आम्हाला आठवतं आहे की आम्ही ती मॅच, हैरिस शील्डची मॅच सोडून आम्ही 5 जणं गाईल शील्डची मॅच खेळायला गेलो। गाईल शील्डची सेकंड का थर्ड राऊंडची मॅच होती, कम्पॅरेटिव्हली वीकर टीम होती समोर। आम्ही समोरच्या टीमला 105ला ऑल आऊट केलं, नो लॉसवर चेस करून आम्ही परत ह्या मॅचला फिल्डिंग लावलं, विच वॉज अ रेअर ओकेजन म्हणता येईल की आम्ही एकाच ह्याच्यात 2 मॅच खेळलो। सो ती एक चांगली मेमरी आहे। त्याच्यानंतर इमिजिएटची नेक्स्ट मॅच आमची झाली, फायनल जी होती अंजुमनबरोबर CCIला झाली जी मॅच, ती मॅच जॉईंट विनर्स डिक्लेअर करण्यात आलं, कारण त्यावेळेला 4 दिवसाची मॅच होती आणि 4 दिवसात एक इनिंग कंप्लीट नव्हती झाली। आणि 5व्या दिवशी शारदाश्रमची टीम ग्राउंडवर पोचलेली मॅचला, अंजुमन इस्लामची टीम आलीच नाही। आणि अल्टिमेटली जे ऑर्गनायझर्स होते त्यांनी आम्हाला जॉईंट विनर्स डिक्लेअर केलं। सी वन ऑफ द खूप लक्षात राहणारी गोष्ट आहे। आणि ऑफकोर्स सचिनच्या ज्या 2 इनिंग्स, एक वर्ल्ड रेकॉर्डची इनिंग आणि लगेच 350ची त्याची फायनलमधली इनिंग, मेमोरेबल इनिंग। आणि ते वर्ष सचिनला स्कूल क्रिकेटसाठी खूप छान गेलं होतं। गाईल शील्ड आणि हैरिस शील्ड मिळून त्यांनी ऑलमोस्ट 2000+ रन्स केले होते शाळेच्या क्रिकेटमध्ये, की मला वाटतं आजपर्यंत तेवढ्या रन्स कोणी केल्या नसतील स्कूल क्रिकेटमध्ये। तुम्हाला एक सांगा की आता तुम्ही सचिन बरोबर खेळला, सगळ्या मोठ्या क्रिकेटर्स बरोबर खेळला, तेव्हा पण डिफरन्स बिटवीन नॉर्मल क्रिकेटर अँड सचिन किंवा हे जे इंटरनॅशनल क्रिकेटर्स आहेत, ते लवकर मॅच्युअर्ड होतात त्या एजमध्ये, पण तो तेवढाच लवकर मॅच्युअर? ऑफकोर्स टॅलेंट तर होतंच, पण टॅलेंट बरोबर तेवढंच हार्डवर्कही होतं। हार्डवर्क होतंच। ओके।
त्यामुळे आय एम टॉकिंग अबाउट माइंडसेट. एक्झॅक्टली माइंडसेट तुमचा कधी येतो, जेव्हा तुम्ही मॅक्सिमम ग्राउंडवर राहाल, मॅक्सिमम प्रॅक्टिस कराल, वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही खेळता आणि वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये खेळायची अपॉर्च्युनिटी तुम्हाला जेव्हा मिळते की तुम्ही मॅक्सिमम मॅचेस खेळता. मला आठवते आमचे सरांचं एक ऑलवेज हे होतं की तुम्ही मॅक्सिमम मॅचेस खेळायला बघा, प्रॅक्टिस कराच, डेफिनेटली प्रॅक्टिस करा, सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करा, पण जेवढ्या मॅचेस तुम्ही खेळाल तेवढ्यात तुमची मॅच्युरिटी वाढेल. मॅच प्रॅक्टिसनी तुम्हाला वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये खेळायची जी सवय होते त्यामुळे तुम्ही लवकर मॅच्युअर होता. तुमचं जसं तुम्ही म्हणालात की माइंडसेट चेंज होण्याचं हे की वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये जो तुम्ही ऑलरेडी खेळलेला असाल तर त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला जेव्हा तुम्ही ॲक्च्युली मोठ्या मॅचेसमध्ये जाता तेव्हा तुम्ही मेंटली प्रिपेअर असता की मला ह्या सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे. सो ऑब्व्हियसली सचिन एवढ्या मॅचेस खेळायचा, प्रॅक्टिस मॅचेस. आम्हाला आठवते आमची दिवाळीची सुट्टी असो, मे महिन्याची सुट्टी असो, आम्हाला आठवतं की कधी आम्ही घरी बसलो, एखाद दिवस असा की बाबा आज आम्हाला काहीच नाही आहे, आम्ही काही नाही तर ग्राउंडवर प्रॅक्टिस मॅचेस खेळायचो. फ्रेंडली मॅचेस, शारदाश्रम इंग्लिश आणि शारदाश्रम मराठी या 2 वेगवेगळ्या टीम होत्या, त्यांनी आम्ही आपापसात मॅचेस खेळायचो. त्यामुळे प्रॅक्टिस मॅचेस भरपूर खेळल्यामुळे ती मॅच्युरिटी लवकर यायची. मला प्रश्न एक विचारायचा महत्त्वाचा असं की फेल्युअर हँडल करणं इझी आहे की सक्सेस हँडल करणं? फेल्युअर हँडल करायला तुम्हाला तर जसं म्हणतात की मॅच्युरिटी लागते आणि जो फेल्युअर चांगल्या रीतीने हँडल करतो तो प्लेअर माझ्या मते जास्ती लवकर वर जातो. सक्सेस हल्लीचं बघितलं, स्पेशली IPL, माझं असं म्हणणं नाही आहे की IPL वाईट आहे, पण IPLमध्ये जो पैसा मिळतो आहे लवकर, जो आपण इझी मनी म्हणतो, की ऑलमोस्ट आय अंडरस्टँड की तो इझी मनी नाही आहे, प्लेयर्स हार्डवर्क करतात तेव्हाच त्यांना तो मिळतो, पण एक शॉर्ट स्पॅनमध्ये भरपूर पैसा मिळाल्यामुळे बरेचसे प्लेयर्स असे झालेत की त्यांना तो सक्सेस हँडल करता येत नाही, तो पैसा हँडल करता येत नाही. मग ते कुठेतरी त्यांच्या जो मेन एम आहे, जो इंडियाला खेळण्याचा आहे, त्याच्यापासून थोडेसे भरकटले जातात. मग त्यातले काही प्लेयर्स आहेत की जे परत पाथवर येतात. ते थोडंसं त्याच्यामध्ये तुमच्या पॅरेंट्सचं म्हणा किंवा तुमच्या कोचेसचं म्हणा किंवा तुमचे जे गाईड्स आहेत त्यांचा रोल ह्या गोष्टीमध्ये खूप मोठा आहे की त्यांना कसं ते सक्सेस हँडल करायचं ते शिकवायचं काम पॅरेंट्सचं म्हणा किंवा कोचेसचं आहे. ते जेव्हा लवकर शिकतील सक्सेस हँडल करायला. आणि ऑफकोर्स मी जुन्या काळातला क्रिकेटर असल्यामुळे मी ऑलवेज प्रेफरन्स देईन टेस्ट क्रिकेटला, लाँग फॉर्मॅटला. जेव्हा तुम्ही लाँग फॉर्मॅटमध्ये चांगलं डेव्हलप करता तुमचा गेम, शॉर्टर फॉर्मॅटमध्ये ॲटोमॅटिकली चेंज करायला सोपं जातं. की तुमच्याकडे जर तुमचं बेसिक टेक्निक आणि तुमचं टेम्परामेंट चांगलं असेल तर शॉर्टर फॉर्मॅटमध्ये ॲडजस्ट करणं इझी आहे. फक्त हल्लीच्या काळात काय झाले, प्रत्येक पॅरेंट जे त्यांच्या मुलांना नेट्समध्ये घेऊन जातात त्यांचं एम एकच असतं की माझ्या मुलांनी कुठेतरी IPLमध्ये खेळायला. बरेच कमी पॅरेंट्स असे आहेत की ते म्हणतात की नाही माझ्या मुलांनी इंडियाला टेस्ट क्रिकेट रिप्रेझेंट करायला पाहिजे. असे फार कमी पॅरेंट्स हल्ली बघायला मिळतात. कारण ऑब्व्हियसली त्यांना माहिती आहे IPLमध्ये पैसा भरपूर आहे, त्यामुळे शॉर्ट स्पॅनमध्ये 2 महिन्यामध्ये भरपूर पैसा मिळतो. पण लॉंगर रनमध्ये जर तुम्ही बघाल तर टेस्ट क्रिकेटसारखं टेस्टिंग हे नाही आहे. आय ऑलवेज प्रिफर टेस्ट क्रिकेट. आता तुम्ही मला एकच सांगा की आपण मुंबईने भरपूर डॉमिनेट केलं इंडीवरचे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, 42 टाईम्स आपण चॅम्पियन आहे. परंतु जसजशी वर्ष पुढे गेली, क्रिकेटचा प्रसार अख्ख्या इंडियात झाला, ऑल ओव्हर वर्ल्ड झाला. आजकाल नेपाळ पण जे आहे चांगलं करत आहे, तर आपण आणखीन पुढे गेलो ॲज अ क्रिकेट म्हणून. आज इंडियामध्ये जी काही कॉम्पिटिशन आहे तर आजकाल भरपूर क्रिटिसिझम पण होतं मुंबई टीम्सवर की तुम्ही चॅम्पियनशिप नाही मारली. परंतु काळ बदललेला आहे, कॉम्पिटिशन पण वाढलेली आहे, ते पण मुलं पुढे आले. बरोबर मेट्रोजपर्यंतच क्रिकेट मर्यादित होतं, पण आज तळागाळात गेलं आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनमध्ये एक मुलगा निघतो आणि जो आज एका टॉप लेवलवर खेळतो आहे, यंग मुलगा आहे अतिशय. तर ह्या सिच्युएशन चेंज झालेल्या आहेत या गोष्टी, कारण बिहार क्रिकेट असोसिएशन क्रिकेटसाठी प्रसिद्ध कधी नव्हतं. बरोबर. तर मला फक्त एकच सांगा की आज सिच्युएशन ही कॉम्पिटिशन आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कॉम्पिटिशनच्या दृष्टीने म्हणाल तर डेफिनेटली मुंबईला भरपूर कॉम्पिटिशन आली आहे. पूर्वी जसं होतं की पूर्वी मुंबईने 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे, त्यावेळेला मुंबईने खूप डॉमिनेट केलं, कारण त्यावेळेला मुंबई क्रिकेटमध्ये फॅसिलिटीज खूप होत्या, ऑपॉर्च्युनिटीज खूप होत्या प्लेयर्सना. स्कूल क्रिकेट चांगल्या पद्धतीने स्ट्रक्चर्ड क्रिकेट होतं, त्याच्याबरोबरच ऑफिस क्रिकेटलाही तेवढंच इम्पॉर्टन्स होतं. मला आठवते आम्ही जेव्हा लहान होतो, शाळेमध्ये होतो, तेव्हा आम्ही टेस्ट क्रिकेटर्सना टाईम शेड्यूलला येऊन खेळताना बघितलेलं आहे. म्हणजे आमच्या प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही स्पेसिफिकली त्यांच्या मॅचेस बघायला जायचो. त्यावेळेला टेस्ट क्रिकेटर्स अवेलेबल असायचे खेळायला. आता काय झालं आहे की मुंबईच्या बाहेरही तेवढंच क्रिकेटला प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नवीन अकॅडमीज झाल्या आहेत, इंडोर अकॅडमीज झाल्या आहेत, फॅसिलिटीज खूप चांगल्या
मिळायला लागल्यात. BCCIने ऑफकोर्स त्यांना फायनान्शियल सपोर्ट्सही प्रत्येक स्टेट असोसिएशनला दिल्यामुळे प्रत्येकाने आपापली चांगली चांगली ग्राउंड्स डेव्हलप केली आहेत, अकॅडमीज डेव्हलप केल्या आहेत, तिकडे चांगले कोचेस अपॉइंट केले आहेत. त्यामुळे त्यांचंही क्रिकेट खूप वर आलं. फक्त मुंबई क्रिकेटला एकच म्हणजे असं माझं हे आहे की थोडंसं IPLमुळे BCCIचं कॅलेंडर थोडंसं प्रिपोन व्हायला लागलं आहे. पूर्वी असं व्हायचं की रणजी ट्रॉफीच्या मॅचेस वगैरे नॉर्मली नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरू व्हायच्या, पण आता IPLचा स्लॉट मार्चमध्ये आल्यामुळे BCCIचं जे डोमेस्टिक क्रिकेट आहे ते सप्टेंबरमध्ये सुरू होतं. Exactly. आणि अनफॉर्च्युनेटली मुंबईमध्ये ऑक्टोबर एंडपर्यंत मॉन्सून, आता तुम्ही बघताय आजही पावसामुळे मॅच डिले आहे, आजही पाऊस पडला आहे. तर ऑक्टोबरपर्यंत जर मुंबईमध्ये पाऊस पडतो, त्यामुळे मुंबई क्रिकेटला प्रिपरेशनसाठी मुंबईला तेवढं स्कोप कमी झाला आहे मिळायला. सीझन शॉर्ट झालं आणि बाहेर तेवढा कमी पाऊस पडल्यामुळे बाहेरच्या लोकांना आउटडोअर प्रॅक्टिस लवकर स्टार्ट होते, त्या लोकांना क्रिकेट लवकर चालू होतं. व्हेअरएज मुंबईचे क्रिकेटर्स इंडोरमध्ये जास्ती खेळतात, इंडोरमध्ये प्रॅक्टिस करतात. आणि तुम्ही किती इंडोरमध्ये कितीही प्रॅक्टिस केली तरी जे टर्फ क्रिकेटवरची बॅटिंग आहे किंवा बॉलिंग आहे त्याच्यात आणि इंडोर क्रिकेटमध्ये खूप फरक असल्यामुळे थोडंसं ॲडजस्ट व्हायला, किती मॅच्युअर्ड प्लेअर असला तरी थोडंसं एक ॲडजस्ट व्हायला वेळ जातो. तो वेळ आज मुंबई क्रिकेटर्सना मिळत नाही आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेटर्सना बरेच वेळेला काय होतं, आपण बाहेरच्या टूर्स करतो, वेगवेगळ्या एज ग्रुपला MCA खूप सपोर्ट करतं त्या बाबतीमध्ये की आपापल्या वेगवेगळे जे एज कॅटेगरीजच्या टीम्स आहेत त्यांना मुंबई 2-3 टुर्नामेंटसाठी बाहेर पाठवते खेळायला, जिकडे मॉन्सून लवकर संपतो किंवा पाऊस कमी आहे अशा ठिकाणी ते लोक जाऊन म्हणजे मुंबईची टीम जाऊन प्रॅक्टिस करते. त्यामुळे थोडंफार आता आपण परत रुळावर यायला लागली आपली गाडी. आपण ऑब्व्हियसली बाहेरचे टीम्स पण तेवढ्याच डेव्हलप व्हायला लागल्या आहेत. सो मुंबईला आता वेळ आलेली आहे की मुंबईने थोडंसं आपलं जो एक जो खडूस ॲप्रोच जो होता, जो मुंबई क्रिकेटमधून थोडासा माझ्या मते कमी झाला आहे, जो बॅट्समनचा जो एक खडूस ॲप्रोच होता तो मला वाटतं हे आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांनी तो थोडासा मी ॲज अ चेअरमन ऑफ सिलेक्शन कमिटी मी माझ्या नेहमी जेव्हा माझ्या मुलांशी बोलतो अंडर 16च्या किंवा एज ग्रुपच्या, तेव्हा मी त्यांना नेहमी हेच सांगतो की तुम्ही मुंबई क्रिकेटला रिप्रेझेंट करतात, त्यात ती एक लेगसी जी आहे मुंबई क्रिकेटची, जी खडूसपणा जो आपण मुंबई क्रिकेटचा जो टॅग आहे तो तुम्ही परत आणण्याचं काम तुमच्या हातात आहे. पूर्वीच्या लोकांनी ते केलेलं आहे. आता तो टॅग कंटिन्यू करणं, तो कसा तुम्ही त्याच्यापेक्षा बेटर करू शकाल हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे मी नेहमी त्यांना सांगतो की खडूस क्रिकेटर जो खडूस प्लेअरचा टॅग तुमच्या नावामागे लागेल तर मी खूप हॅपी होईल. तुम्ही मुंबईचा बॅट्समन खडूस आहे हे जेव्हा लोक म्हणतील तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. याच्यामध्ये आणखीन एक अशी आहे की प्रत्येक कुठल्याही एक सिनियर क्रिकेटरला आपण विचारलं तर तो म्हणतो की मला टेस्ट क्रिकेट आवडतं. बट ॲट द सेम टाईम जेव्हा मुलगा मोठा होत असतो आणि तो एक दिवस बॅटिंग करायला लागला किंवा अर्धा दिवस बॅटिंग करतो की 2-2, 3-3 सेशन बॅटिंग करतो, नॅचरली तो लहान असतो त्यामुळे तेवढे तो शॉट्स खेळू शकत नाही, पण त्याचं बेसिक प्रॉपर होत असतं, डिफेन्स चांगला होत असतो. पण त्या मुलाला तेवढं महत्त्व दिलं जातं का? एक समजा 15 वर्षाचा 12 वर्षाचा मुलगा आहे, नॅचरली त्याला, आणि तेव्हा फॉर्मॅट जास्त T20 खेळतात, 1 डे खेळतात, त्यामुळे त्याला अटॅकिंग खेळावं लागतं. परत मग तो मुलगा बॉल पोचत नाही, बॉलरचा पण हा इश्यू असतो, त्यामुळे हात वाकला जातो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी सेट, कारण कसं होतं की अगोदरच्या काळामध्ये टेस्ट क्रिकेटच होतं, नंतर 1 डे आलं, त्यामुळे बेसिक खूप चांगलं होतं, त्यामुळे जास्त 100 बघायला मिळायच्या. पण आज ती परिस्थिती नाही आहे. एक्झॅक्टली, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कुठेतरी आपल्याला लक्ष द्यायला हवं का? डेफिनेटली. म्हणून आम्ही आमच्या कोचेसना की जसं मी तुम्हाला म्हटलं, आम्ही आमच्या मुलांना पण तेच सांगतो की तुम्ही लॉंग इनिंग्स खेळायला बघा. आपण बॅट्समनला नेहमी चांगला बॅट्समन आणि ब्रिलियंट बॅट्समन आपण फरक कसा करतो, जो बॅट्समन 100 करायचं हे आहे कॅपॅसिटी आहे, जो बॅट्समन मॅक्सिमम 100 करतो त्याला आपण चांगला बॅट्समनमध्ये हे करतो. किंवा बॉलर्समध्ये जे आपण म्हणतो जो 5 विकेट काढून देऊ शकेल, जो टीमला बॉलर 5 विकेट काढून देऊ शकेल तो ऑलवेज कॅप्टन त्याला प्रेफर करेल. किंवा बॅट्समन जो 100 करेल, मोठी इनिंग्स खेळेल. पण आता आपण अंडर 16च्या मॅचेस बघतो, 3 दिवसाच्या मॅचेस आहेत. 3 दिवसामध्ये जर तुमची टीम 1.5 दिवस एका इनिंगमध्ये बॅटिंग करू शकत असेल तर तुमची टीम डेफिनेटली चांगली आहे, तुमच्या बॅट्समन्सची कॅपॅसिटी चांगली आहे, लॉंग इनिंग्स खेळायची तयारी आहे, असे बॅट्समन ऑलवेज प्रेफर करतात. दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही ह्या मुलांना काय सल्ला द्याल की ही जी यंग क्रिकेटर्स आहेत, हॅरी शील्ड, गाईल शील्डची मुलं आहेत, माझा सल्ला नेहमी हा एकच असतो की तुम्ही हार्डवर्क करत राहा. देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्डवर्क. म्हणजे आपण म्हणतो की बरेच वेळेला वशिल्याने काही मुलं येतात, ती मुलं एखाद दुसरी मॅच खेळतात, पण जो मुलगा हार्डवर्क करतोय, जो मुलगा डे इन डे आउट ग्राउंडवर आहे, हार्डवर्क करतोय, हार्डवर्क विल ऑलवेज पे. तुम्ही जी ग्राउंडवर मेहनत करता ती कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार. तुम्ही तुमच्या गेमला लॉयल राहा,
आणि मी परत एकदा या माध्यमातून सांगायला मला आवडेल की तुम्ही लाँग इनिंग्स खेळायचं बघा. तुमचा एम असायला पाहिजे की मी टेस्ट क्रिकेट कसं जाईल. सो ऑलवेज टेस्ट क्रिकेट विल बी दी अल्टिमेट एम. पण आता जर तुम्ही 16 खेळता तर 16 नंतर मी 19च्या टीममध्ये जाणार आहे, मग मी 23ला, मग मी रणजी ट्रॉफीमध्ये कसा जाईल. रणजी ट्रॉफी जर तुम्ही चांगल्या रीतीने खेळत असाल, चांगलं सक्सेसफुल रणजी ट्रॉफी प्लेअर बनलात तर IPL तुमच्याकडे ॲटोमॅटिकली येणार आहे. पैसा तुमच्याकडे नॉर्मल ह्याच्यात सुद्धा येणार आहे. तुम्ही रणजी ट्रॉफी कन्सिस्टंटली खेळलात तर तुम्हाला असाही पैसा मिळणार आहे. त्याच्यातनं तुम्ही चांगलं परफॉर्मन्स केलात IPLलाही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळणार. पण तुमचा एम असला पाहिजे की मी लॉंगर फॉर्मॅटमध्ये कसा चांगला परफॉर्मन्स करेन. लॉंगर फॉर्मॅटमध्ये केला की तुम्हाला IPL मिळणार आहे. तुम्ही सक्सेसच्या मागे धावू नका, तुम्ही तुमच्या क्रिकेटला लॉयल राहा, तुम्हाला पैसा डेफिनेटली मिळेल. पैसा तुमच्याकडे येणार आहे, पण तुम्ही तुमचा गेम आणि तुमच्या ॲबिलिटीशी लॉयल राहा, तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल होईल. थँक्यू व्हेरी मच SRG स्पोर्ट्स ऑफिशियल्स बोलल्याबद्दल. अँड विश यू ऑल द बेस्ट अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.